नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा घाई गडबडीचा होता, कारण की यांच्यासाठी मला आज रेसिपी शूट करायची होती सकाळी, आणि त्याच्यासाठी मग मी आज स्पेशल होतं अख्खा मसूर रेसिपी. तर मी रात्रीच अख्खा मसूर जो आहे तो भिजत घातलेला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा तो झालेला आहे. टम्म असा फुगलेला होता. नंतर त्याला कुकरमध्ये त्याच्या 3 शिट्ट्या आपल्याला मोठ्या गॅसवरती करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मग कुकर जे आहे ते गार होण्यासाठी ठेवलेलं. तोपर्यंत मग मी कणिक मळून घेतलेली आणि भाजीचं जे साहित्य असतं ते पण तयार केलेलं आहे. आणि तर इथं कढईमध्ये मी 3 माप तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे पण व्यवस्थित असे तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण आपल्याला जास्त बारीक वाटायचा नाही, थोडासा ओबडधोबड वाटून घ्यायचा. लसणाला हलकासा तांबूस रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा जो आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि लसूण तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. तर इथं मी 2 मोठे कांदे घेतलेले. कांदा आपल्याला इथं भरपूर वापरायचा आहे. कांदा हलकासा तांबूस रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकले आहेत मी मसाले. त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, घाटी मसाला आणि अंबारी मसाला आहे, थोडंसं हळद आहे. तर हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अख्खा मसूर. टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 मिनटं बारीक गॅसवरती त्याला ठेवून द्यायचं. तोपर्यंत इकडे तूप घेतलेलं आहे मी 3 चमचे. त्या तुपामध्ये लसूण जो आहे तो जाडसर वाटून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. तर त्याचं आपल्याला मोहन ह्या कस्तुरी मेथीवरती टाकायचं आहे. ह्याच्यामुळे टेस्ट छान येते आणि भाजी अप्रतिम झालेली. नंतर मग ह्यांच्यासाठी डब्बा भरलेला आहे. तर भाजी तोंडी लावण्यासाठी गाजर आणि कांदा आणि त्याच्यावरती लिंबू पिळण्यासाठी टेस्ट छान होते. लिंबू पिळल्यानंतर एकदम हॉटेलमध्ये जेवल्यासारखं वाटतं. नंतर मग ते रात्री लाईट नव्हती गेली बा. आता उठलेली आहेत. हाय कर. दादूला आणले, श्रीचा आणलाय. श्रीला पण स्वच्छ देऊन त्याला ब्रश पेस्ट लावून हिला पण घेतली आणि मला पण दिली आणून. तर आज तर इथं चिल्ले पिल्ले बसले आहेत. तर त्यांच्यासाठी नाश्त्याला होती आहे मॅगी. श्री मॅगी म्हणून दाखव रे. तो आज मला म्हणतो मम्मी मॅगी बनव, मॅगी असं म्हणाले. आता भांडे लावायचे काम चालू आहे. दादू तू इकडे ये, चल. तू तिथं हात नको लावा, बोगत असते बरं का. या आमचं ठुमक. थांबा दोघाला पण जाते. ही आहे आमची दिदी आणि ही आहे आमचं ठुमक. तर मुलांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि नंतर देव जे आहे ते पितांबरीनं घासायला घेतले आहेत. मी 15 दिवसातून एक वेळेस देव जे आहेत ते पितांबरीनं घासून घेते.
तर पितांबरीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. याच्यामुळे काय होतं, पितांबरी म्हणजे पटकन देव जे आहे ते स्वच्छ होतात. आणि माझी आजी जी आहे ती देव जी आहे ती पितांबरीने बिलकुल घासत नव्हती. ती काय करायची, दही आणि बेसन त्याच्यामध्ये हळद घालायची आणि त्याचं लेपन करून देवाला व्यवस्थित असं म्हणजे देव जे आहेत ते स्वच्छ करत होती तिनं. आणि आता सध्या पितांबरी निघालेली आहे. एका दिवशी आपण दह्याचा पण प्रयोग करून नक्कीच बघू. देवपूजा वगैरे नंतर मग मी घेतलेलं आहे ग्रंथाचं पूजन करायला. तर आज ग्रंथाची सांगता होती म्हणजे समाप्ती होती. तर नैवेद्यासाठी मी देवाला शेवयाची खीर बनवलेली होती. जसं मला बनवायला भेटतं त्या पद्धतीचं मी बनवते बरं का, स्पेशल असं काही होत नाही. कारण की श्री छोटा आहे तो, पोथी पठण करायचं हे सगळ्यात माझ्यासाठी मुश्किल काम आहे. नंतर ग्रंथ वगैरे वाचून झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलेलं आहे. नंतर मग आम्ही रात्री ह्यांच्या मित्राच्या घरी गेलेलो. तर ते पेंट हाऊसवरती राहतात आणि वरतून इतकं बघायला हे सगळा व्ह्यू इतका छान दिसत होता. रात्रीचं 7:30 वाजलेले. तर मस्त असं लाईटिंग व्यवस्थित असं सुंदर थंड थंड हवा येत होती. आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्ते. गुड नाईट. बाय बाय.